आज मला खूप मोठी केकची ऑर्डर आलेली आहे फर्स्ट बर्थडेच्या आणि कोकोमिलन थीमचा सेटअप केक बनवायचा आहे आणि त्यासाठीच ही तयारी करायला घेतलेली आहे। सकाळी लवकर उठून केक स्पॉन्ज रेडी केलेली आहे। त्यानंतर आता मी आयसिंग करायला घेते आणि एका बाजूला क्रीमसुद्धा फेटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला आयसिंग करायची। आजचा हा 3 किलोचा केक बनवायचा आहे आणि खालती जो आहे तो 2.5 किलोचा बनवायचा आणि वरती अर्धा किलोचा। त्यामध्ये आपल्याला कपकेकचं स्टँड यूज करायचं आहे। त्यामुळे इथे मी कपकेकसुद्धा एका बाजूला ओव्हनमध्ये बेक करायला ठेवलेले आहेत आणि एका बाजूला आपण केक आयसिंग करून घेतोय आणि केकला मस्त फ्लेवर येण्यासाठी क्रीममध्ये सुद्धा आपण केक इसेन्स टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे ड्रम बोर्ड घ्यायचा आहे। ड्रम बोर्डवरच आपल्याला केक आयसिंग करायचा आहे कारण की केक मोठा आहे, त्यामुळे ड्रम बोर्डच मी यूज करते। आणि इथे मी 8 इंची टीनमध्ये अशा पद्धतीने 2 केक बेस बनवून घेतलेले आहेत, जेणेकरून ते 2.5 किलो भरतील। आणि त्यानंतर वरती जो आहे तो अर्धा किलो तो वेगळाच बेक करून घेतलेला आहे छोट्या साईजचा। आणि असे जर सेटअप केक असतील तर तुम्हाला वेळ असेल तर आदल्याच दिवशी तुम्ही रात्री हे केक बनवून ठेवू शकता, जेणेकरून चांगल्या पद्धतीने सेट होईल आणि दुसऱ्या गावीसुद्धा अगदी गेल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही। पण मला वेळ सध्या भेटत नाही कारण माझ्या रोजच्याच केकची ऑर्डर खूप असतात त्याच दिवसाच्या, त्यामुळे दुसऱ्या दिवशीचे केक बनवायला वेळच मिळत नाही। आणि वरचासुद्धा आपल्याला अर्धा किलोचा आहे, त्याच्यासुद्धा आपण लेअर पाडलेले आहेत आणि खालच्यासुद्धा केकच्या लेअर पाडलेल्या आहेत। अशा पद्धतीने आता केक आयसिंग करायचा आहे। त्या अगोदर शुगर सिरपसुद्धा मी तयार करून घेतलेला आहे, जास्त लागणार आहे त्यामुळे क्वांटिटी जास्त बनवून घेतली शुगर सिरपची। त्यानंतर ड्रमबोर्डवर आपण थोडीशी क्रीम लावलेली आहे कारण आपला केक सरकू नये म्हणून। आणि नेहमीप्रमाणेच आपण आता आयसिंग करतोय। आयसिंग करण्यासाठी आपण केक लेअर ठेवलेली आहे, त्यानंतर शुगर सिरप लावलेला आहे, व्हिपिंग क्रीम, त्यानंतर क्रश टाकलेला आहे, तुमच्या आवडीनुसार फिलिंग करू शकता। अशा पद्धतीने केक आयसिंग करायची आहे आणि पूर्ण केक अशा पद्धतीने आपला रेडी झाला आहे, क्रमकोट केलेला आहे। आता फ्रीजमध्ये ह्याला सेट करूयात, त्यानंतर आपल्याला फायनल फिनिशिंग द्यायची आहे याला। दोन्हीही केक मी अशाच पद्धतीने आयसिंग करून फ्रीजमध्ये ठेवले होते आणि दुसऱ्या बाजूने कपकेकसुद्धा आपले रेडी झालेत आणि त्यांना आतमध्ये फिलिंग दिलेली आहे मी। त्यानंतर वरती अशा पद्धतीने नूरियन हे नोझल वापरून डिझाईन काढलेली आहे आणि कपकेकसुद्धा आपले रेडी आहेत। हे सुद्धा आपण सेट करायला ठेवूयात। आता आपल्याला फायनल फिनिशिंग द्यायची आहे केकला, तर त्यासाठी इथे मी थोडीशी व्हिपिंग क्रीम काढलेली आहे आणि हा आपला केक सेट झालेला आहे। याला आता फिनिशिंग करूयात। केक हा मुलासाठी बनवायचा असल्यामुळे ब्ल्यू आणि व्हाईट कॉम्बिनेशन करायला लावलं होतं, त्यामुळे मी ब्ल्यू कलरची व्हिपिंग क्रीम बनवलेली आहे आणि अशा पद्धतीने खालती आणि ब्ल्यू कलरचं आणि वरती व्हाईट अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि खूप छान दिसतो अशा पद्धतीचा केक। पूर्ण केक दुपारीच मी रेडी करून फ्रीजमध्ये ठेवले होते सेट होण्यासाठी आणि आता जायचं होतं केक सेटअप करायला। इथून 5 किलोमीटर अंतरावरच केक सेटअप होता आपला, त्यामुळे मी तिथे गेली, स्वतःच गेली होती कारण की केक सेट करायला कोणाला जमलं नसतं म्हणून मी स्वतः गेली। अशा पद्धतीने आपण खालती हा केक ठेवलेला आहे, त्यानंतर वरती कपकेकचं स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला एक छोटासा केक ठेवायचा आहे। त्या अगोदर त्याच्यावरती एक स्पेसर ठेवलेला आहे आणि त्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता अशा पद्धतीने। आणि इथे कोकोमिलन थीमचा केक असल्यामुळे मी कोकोमिलन थीमचे टॉपर्स रेडी करून ठेवले होते आणि ते सुद्धा मी यावरती लावलेले आहेत। पहिलाच बड्डे असल्यामुळे 1 नंबरचा टॅग लावलेला आहे, बड्डेचा टॅग लावलेला आहे आणि हा केक आता आपला वरती जाईल। नावसुद्धा आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलं होतं आणि खूप छान दिसतो हा केक। आणि आजचा हा सुंदर केक कस्टमरला खूप आवडला होता, चवीलासुद्धा आणि दिसायलासुद्धा। तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, त्याशेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल। चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत नवनवीन केकसोबत, रेसिपीसोबत, नवनवीन अशा केक सेटअपसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।